मानना मान, तू है मेरी जान, ये पार्टी होने के बाद खिलाऊंगा मैं तुम्हें बनारसी पान। झाली, पण आज इतके वर्षांनी तू मला माझी स्वप्न विचारलीस किंवा ती पूर्ण करण्यासाठी वाटचाल करू, प्रयत्न करू, एवढं बोललास. अगं हे काय काय चाललंय काय तुझं? मी माझी स्वप्न जाळून टाकते. काय झालं? इतकं प्रॉब्लेम काय झालाय तुझा? मी तुला असं चिंताक्रांत कधीही बघितलेलं नाहीये आणि तुझी स्वप्न जाळण्या इतकं काय झालं? इथे पहिलं बस बघू, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. बस इथे पहिलं. काय झालं? काही नाही. आता आपण इतकी वर्ष झाली लग्नाला आपल्या आणि आपण सुखाने संसार केला असं मला वाटत होतं किंवा माझं स्वतःला असं वाटत होतं की अरे आपण खूपच चांगलं आयुष्य जगलो. पण मी देखील खूप दिवस झाले या गोष्टीचा विचार करतोय की अरे असं असू शकतं की एखादी मुलगी तिचं माहेर सोडून तिच्या सासरी येते आणि तिचं सगळं आयुष्य तिच्या नवऱ्याला देते आणि त्याची होऊन जाते आणि त्यावेळेला तिचा विचार करणारं कोणी नसतं. मला असं वाटलं की तुझी जी काही स्वप्न असतील ती स्वप्न तू मला सांगावीस. काय स्वप्न आहेत तुझी? काय करू सांगून? एवढे वर्ष झाली माझी स्वप्न पूर्ण नाही झाली, म्हणूनच तर मी जाळून टाकली ना ती. पण मलाही अनेक दिवसांपासून वाटत होतं की तुझ्याशी या विषयावर बोलावं, निवांतपणे बोलावं, मोकळेपणाने बोलावं, पण वेळच नाही राहत, वेळ मिळत नाही. कामामध्ये वेळ जातो, घरी आल्यानंतर टी व्हीमध्ये वेळ जातो आणि मग या बाबतीमध्ये तुझ्याशी बोलायला मला कधी वेळ नाही मिळाला. पण मी तुला आत्ता विचारतोय की तुझी स्वप्न असतील ती जर का मला सांगितलीस तर मी तुझी स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्की करेन. एक गेम खेळूया. खेळायचा गेम आहे. तुझी 100 स्वप्न कागदांवर लिहावीस, चिठ्ठ्यांवर लिहावीस आणि ती एका बंद डब्यामध्ये टाकावीस. बंद डब्यामधून त्याची चिठ्ठी काढली जाईल आणि तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण केले जाईल. कसं वाटलं? छान आहे. अगं छान आहे. तू नाराज होऊन बोलतेस. तुला तर खरं उत्साही असायला हवं, मनातून आनंद व्हायला हवा आणि आपली स्वप्न पूर्ण होणार याचा आनंद व्हायला हवा. खरं तर आनंद केव्हा होतो? जेव्हा स्वप्न पूर्ण होतं तेव्हा. पण आता फक्त तुम्हाला लिहायला सांगितलंय, त्याच्या पुढे तू ते बघणार, तुझ्याकडून तू पूर्ण करणार. आनंद तेव्हा होईल ना मला. ठीक आहे, पण आता सगळ्यात पहिल्यांदा तू तुझी स्वप्न लिहून तर काढ. लिहिल्यानंतर आपण तुझी चिठ्ठी बंद करूया, एक एक चिठ्ठी काढूया आणि मग आपण तुझं स्वप्न जे आहेत ही सगळीच्या सगळी स्वप्न पूर्ण कशी होतात याच्याकडे आपण प्रवास करूया रोजच्या आयुष्यामध्ये. ओके? चालेल. आज मला खूप छान वाटतंय. मी का वाटत असेल हे तर तू ओळखलंच असेल असं मला वाटतं. म्हणजे तितका तू मला ओळखतोस की नाही हे आता मला माहिती नाही आहे, पण असं मला वाटतं. कारण आता लग्न होऊन इतकी वर्ष झाली, पण आज इतके वर्षांनी तू मला माझी स्वप्न विचारलीस किंवा ती पूर्ण करण्यासाठी वाटचाल करू, प्रयत्न करू, एवढं बोललास. ठीक आहे, मी तुला दोष देत नाही आहे, कारण इतके वर्ष आपण संसार रुळायच्या ह्याच्यात होतो, काय म्हणतो आपण, स्ट्रगल करत होतो. पण आता ठीक आहे, हळूहळू स्ट्रगल कमी करून किंवा थांबवून आपण आपल्या स्वप्नांची वाट धरायचा प्रयत्न करतोय आणि तू माझ्या स्वप्नांचा विचार करतोयस हे ऐकून मला खूप छान वाटतंय. तर बॉस, तुम्ही आता काही वेळापूर्वी एकदम सॅड सीन बघितला. आता मी बायकोचं दुसरं रूप दाखवतो. एकदम हॅपी सीन आहे. कपडे चेंज आहेत, ग्लॅमरस कपडे आहेत आणि फुल रेडी एका पार्टीसाठी. काही क्षणांपूर्वी दुःखाच्या गर्तेमध्ये गेलेली एक स्त्री आता मात्र सुखाच्या पर्वतावरती पोचलेली आहे. डॅन टॅडॅन. दिखाविदार भाई, माहौल बनवून टाकला तुम्ही यार. दिल खुश कर दिया. बल्ले बल्ले. स्वप्न पूर्ण होणार म्हटल्यावर मला आनंदी राहावंच लागेल ना. ऑफकोर्स. तुम्ही आता गॅरंटी दिली म्हणल्यावर तर होणारच नक्की. अरे हिला असं वाटतंय की मी जोक करतो किंवा तुला विचारलं
हे तिला सिरियस वाटलं नाही, याचा अर्थ मूड चेंज झाला आहे. सिरियस नव्हतं का? हे सिरियस होतं, हे सगळं सिरियस होतं. मी तुला बोललो मगाशी, ते आपल्यामध्ये मगाशी जे कन्व्हर्सेशन झालं ते सिरियस होतं. तर आत्ता तू कुठे चाललीस? तर मी एका बर्थडे पार्टीला चालली. त्या बाळाचा 1 इयर, म्हणजे बाळाचा 1 इयर बर्थडे, फर्स्ट बर्थडे. येस. आणि आपण आता राहतो इकडे मुंबईमध्ये किंवा शहरामध्ये कुठे राहतो, तर आपल्याला आपले इथे नातेवाईक नसतात. तर आपले नातेवाईक तेच जे आपल्या अवतीभोवती आपण कॉम्प्लेक्समध्ये राहतो ना. बघूया, सुंदर, अति सुंदर. चेंज करेल. नाही, सुंदर दिसते. आय डोंट नो क्लिअरली, बट what makes ladies more beautiful is their dress, correct? And powder, makeup, lipstick direct makeup or makeup. और makeup नहीं, powder lipstick म्हणजेच makeup असतो. आता मी सरांकडे येतोय. सर तुमचं नाव काय? वैभव. वैभव. ओके, वैभव सरांसाठी जोर टाळ्या झाला पाहिजे, कारण एकटेच मी मस्त पुरुष आहे आणि माझ्यासोबत एकटाच माणूस आहे. वैभव सर, वैभव Yes, नाव. yes. हा सेम टास्क आहे. हा सेम टास्क आहे. हा 10 हा 9 हा 8 हा 7 ओके 6 हा 5 ओके 4 हा 3 हा 2 हा and 1. हा, एक नंबर चुकलेला आहे. 1 बोला तुम्ही. ते एक्स्ट्रा मध्ये 1 बोलून घे आणि फोटोमध्ये वापर बरोबर पकडलेला आहे. लव मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. त्यांच्या अगोदर किती मुलांना तुम्ही बघितलं? नाही, पहिलंच. पहिलाच. त्यांच्यामध्ये अशी काय गोष्ट आवडली की जे भाई वैभवी चाहिए एक डॉक्टर स्टाफ में? हा सांगा मला, सांगा. स्वभाव. स्वभाव आवडला. आम्हाला कुठे बिझनेस आहे की गावाला आहे? हा कंपनी. कंपनीमध्ये. वैभवजी, याच्या अगोदर किती मुली बघितल्या तुम्ही? पहिलीच. पहिली. क्या बात आहे. त्या कपलसाठी सगळ्यांनी एका जोरात टाळ्या वाजवायच्या. नाव प्राजक्ता मॅडम, मी तुम्हाला एक चॉकलेट देणार, बट चॉकलेट देण्यासाठी एक टास्क अजून आहे. तुम्ही वैभव सरांचं नाव घ्यायचं, बट ते नाव घेताना त्याच्यामध्ये नाव घेताना आपल्या बर्थडे बॉय रिटांचं पण त्याच्यामध्ये नाव आलं पाहिजे, कारण ज्याच्या पण बर्थडे पार्टीमध्ये आलो त्याचं पण. ओके. हा घ्या पटकन थोडं. हा याच्यामध्ये तुमच्या नवऱ्याचं नाव तर आलंच पाहिजे, पण तुमच्या लाडक्या रिटांचं पण नाव आलं पाहिजे, त्याच्या पण बर्थडे साठी आलं. ओके. टास्क थोडासा कठीण आहे, परंतु करून दाखवायचा. हा रेडी? व्हिडिओ शूटिंग करून घ्या यायचा. हा हा यस, या व्हिडिओ सेंटरला. हा सांगताय का? नाही, आठवते. ओके. नो, इथचे केस खूप लांब आहे. केस लांब करून प्राईज देणार आहे नंतर थोड्या वेळाने. ओके. नाव काय तुझं? हा प्रिया. ओके. बर्थडे बॉय आपला रिदान. यस. प्रोजेक्ट वाल्यांसाठी जवळ टाळायचं आहे. जे जे लोक मैत्री पटकन बसून घ्यायचं. हा थोडं लावू. आंबेडकरांनी लिहिलंय भारताचे संविधान. हा वैभवचं नाव घेते, बर्थडे बॉय आपला रिधान. क्या बात आहे. व्हेरी गुड. प्रोजेक्ट मॅडमसाठी जोरात टाळ्या आहे. क्या बात आहे. आता सर तुम्हाला प्रोजेक्ट मॅडमसाठी एक शेअर सुरू व्हायचा. ओके. शेअर असा आहे, शेअर मी तुम्हाला सांगतो. शेअर असा आहे, तू मान ना मान है मेरी जान, तू मान ना मान है मेरी जान, ये पार्टी होने के बाद नीचे जाके मैं खिलाऊंगा तुम्हें बनारसी पान. ओके. हे बघा, तू मान ना मान है मेरी जान, ये पार्टी होने के बाद मैं नीचे जाके खिलाऊंगा तुम्हें बनारसी पान. ओके. हाँ भाई सुनो, मानना मान तू है मेरी जान, ये पार्टी होने के बाद खिलाऊंगा मैं तुम्हें
बनारसी पान। और ये बनारसी पान में चॉकलेट डाल के खाने वाले लोग, ओके, ये चॉकलेट तुमच्या बायकोला सगळ्यांसमोर खावायचं. कमा एकमेकांनी वाटून घ्यायचं. तुमची मुलगी पण साक्षी आहे. मला बोलतो कोणाशी पप्पाची शूटिंग करून दे लवकर. कमा यस, मला वाटतं हे सगळ्यात स्वीट कपल आहे. सगळ्यांनी इथं जोरात काय झालं, कमा सगळ्यांचं जोरात काय झालं पाहिजे. व्हेरी गुड. नो आपले फोटो बघा किती 1 2 3. हा वैभवजी आणि प्राजक्ता राणांसाठी जोरात काय वाजवायचे आहे. आणि आपण विधानच्या हा 1 2 आधी कमान बघून घ्या. एव्हरीबडी क्लास जाण्याच्या वेळी आपल्या बायकोचा पूर्ण नवऱ्याचा फोटो ठेवलेला आहे आपल्या पॉकेटमध्ये. लकी नंबर आहे. थँक्यू सो मच सर. सॅल्यूट मारला. कुणी सॅल्यूट मारला आणि ह्याला काय अजून सॅल्यूट मारलाच नाही. यस, ये मेरे दोस्त के लिए जोर से ताली बजाओ.